आम्ही सॉरी टू आम्ही सॉरी टिडी केडोडी एवढ्या प्रेमाने कोण हाक मारतय माझ्या घरात? केड्या शानू. अरे वा अरे वा, एवढ्या प्रेमाने हाक मारतेस मला? मग मी मम्मा सारखी हाक मारते का तुला? मम्मा खूप घाण हाक मारते. केड्या असं म्हणते. काय करतेस तू? मी असंच आपलं फिरत होतो काही काही. मी तुला हेल्प करू का? आज सूर्य कुठल्या दिशेने उगवलाय? असं काय बिचारा, किती काम करतोस यार तू. पुअर किड्या एकदम नोकर झालाय. हा म्हणजे ते पुअर आणि नौकर हे खरं आहे. किड्या मला काहीतरी इंटरेस्टिंग सांग ना. मस्त सांगू? आपण एक काम करूया, आधी कांदा नीट चिरून घेऊया. याचे छोटे छोटे तुकडे करायचे असतात आणि कांदा चिरताना ना डोळ्यातनं पाणी पण येऊ शकतं. अशा वेळेस कांद्याचं साल असं डोक्यावर ठेवलं की हे काय बोरिंग सांगतोस, काहीतरी मस्त सांग ना, अजून इंटरेस्टिंग. म्हणजे मस्त. ओके ठीक आहे. एक असतो काऊ, एक असते चिव. दोघे चायनीज मध्ये बोलतात. चिव काऊ चिव काऊ चिव काऊ. काय रे, तुम्हाला बेस्टी आहेस ना? केड्या प्लीज ऐक ना. केड्या तू माझा बेस्टी आहेस ना? हा बेस्टी तर आहे मी. मग मला एक गंमत सांग ना. ते गॅरीचा प्लॅन काय आहे तो सांग ना प्लीज. कॅरीचा प्लॅन? कॅरीचा प्लॅन काही नाहीये. कॅरीचा प्लॅन काहीच नाहीये. उगाच नखरे करू नकोस, कळलं ना? आता मी अजून मस्का मारणार नाहीये तुला. मला गप सांग, गॅरीचा काय प्लॅन आहे? अगं खरंच काही नाही. तो आम्हाला इकडे घेऊन आला आणि काही बोललाच नाही. मम्माच्या आणि माझ्या कानात असं कुर्र असं केलं. काय सांगितलं रे? बस बस बस, किती फेका टाकतोस यार. मला माहितीये तू खोटं बोल. आणि बाय द वे मम्मानी मला सगळा प्लॅन सांगितलाय ऑलरेडी, कळलं ना? मी फक्त टेस्ट करत होते की तू खरंच माझा बेस्टी आहेस का नाही. आणि तू काही बेस्टी बिस्टी नाहीयेस, कळलं ना? तू फेक आहेस एक नंबरचा. माझी मम्मा खरी मम्मा आहे. ए खरी मम्मा काय, तुझी मम्मा खोटी आहे. आमचं ठरलं होतं की सांगायचं नाही म्हणून. मम्मा हो मम्मा काय झालं? काय झालं? कशाला ओरडतोयस? ओरडायचं म्हणजे आपण ठरलं होतं ना हिला काही सांगायचं नाही. तुम्ही हिला सगळा प्लॅन सांगितला. हे बघ, आमच्यामध्ये पडू नको, आमचं आम्ही बघून घेऊ. आमच्यामध्ये पडू नको म्हणजे आपलं ठरलं होतं की तिला प्लॅन विषयी काही सांगायचं नाही म्हणून. अरे पण मी प्लॅन विषयी सांगितलं, पण ते गॅरीच्या प्लॅन विषयी सांगितलं ना. हो पण गॅरीच्या प्लॅन मध्ये मी पण आहे ना. आणि गॅरीने आपल्याला सांगितलं होतं प्लॅन विषयी काही सांगायचं नाही. अरे पण मी ऑफिसच्या प्लॅन विषयी सांगितलंच नाही ना काही. अहो ऑफिसच्या प्लॅन विषयी सांगितलं नाही म्हणजे प्लॅन तर ऑफिस मध्येच आहे ना. मग प्लॅन बद्दल सांगितलं म्हणजे ऑफिसच्या प्लॅन बद्दल अरे सांगितलं. पण ते पैशाच्या प्लॅन विषयी सांगितलं, या पैशाच्या प्लॅन विषयी काय सांगितलंच नाही. हे पैसे ते पैसे काय 35 करोड ऑफिस मध्ये देणार आहे ना. अरे पण 35 करोड गॅरी आपल्याला आणून देणार ते मी तिला सांगितलंच नाही ना. हा पण तुम्ही आता तर बोलताय ना 35 करोड मी देणार आहे म्हणून. अरे पण मी ते आता बोलते ना. तू थांब का? 35 करोड आता मिळणार आहेत ते कुठे सांग. 35 करोड नाही 35 करोड असा आकडाच नसतो. हा, आणि तुला 1 ते 35 बोलता येतात का नीट? हो. एवढं कशाला शिकवलं तिला? दगड तोंडे. अरे हे स्वप्न होतं. असलं वाईट स्वप्न पडलंय. एवढं सगळं करून हाती काहीच लागलं नाही. नाही नाही असं होता कामा नये. मला हुशारीनं काहीतरी प्लॅन करायला हवा आणि याच्यात मी अडकायला नको. ऑफिस मधल्या प्रत्येकाचा डाऊट आहेच माझ्यावर, पण असा काहीतरी फुलप्रूफ प्लॅन करावा लागेल ना की पैसे तर माझ्या हातात येतील पण माझा संशय कोणालाही येणार नाही. हा हा एक प्लॅन आहे. तो जर यशस्वी झाला तर 35 करोड
माझे. आई, हा बिस्किटांचा डबा आहे ना, हा इथे काढून ठेवलाय बरं. बरं, हा? लक्षात ठेवीन मी. हो, लक्षात ठेव. हसता काहून? अगं डबा समोरच ठेवल्यावर लक्षात काय ठेवायचं तर? काहून बरं थट्टा करत आहात तुम्ही सकाळी सकाळी? तट्टा बाबा, नाही ग, हॅक सांगतोय तुला. आईनं त्रास द्यायचा नाही, हा सांगून ठेवते. ओके. हा बरं आई, इथे सगळं आवरून ठेवलेलं आहे. अथर्वचा डबा भरून ठेवलेला आहे. हा, आणि कडधान्य भिजत टाकलेली आहेत, ती तुम्ही करू शकता. वांग्याची भाजी करायची असतील तर वांगी आतमध्ये ठेवलेली आहेत आणि बटाटे बाहेर. हा झालं तुझं सगळं? हो. हा, चल आता तू तुझी तयारी कर बरं. चल 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 चल. सुनबाई तू आधी इकडे ये. आली आली. चहा घे बरं आधी चहा. तू आधी बस बरं इथे. हो, आले 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 बाबा. आले नाही आधी ये. हे काय आली ना. इथे बैस. शांतपणे चहा घे आणि आता बोल. आई, तुम्ही आहे ना आता पोळ्या वगैरे करत नका बसू. मी बकुळा मावशीला सांगितलंय, ती करणार आहे. हा काहून बरं? मला लाटता येत नाहीत का पोळ्या? का तू? तुला कुठे पोळ्या लाटता येतात? भारताचे नकाशे करतेस. काहून बरं असं बोलत आहात? इतके वर्ष मीच पोळ्या लाटत होते आणि त्याच पोळ्या खात होता तुम्ही. असं काहून बरं सारखी सारखी थट्टा करत आहात? आई, नका ना चिडू, गंमत करतात बाबा. नाही मला काही काम नाही ना, पण चेष्टा मस्करी करत राहतो जरा. बरं आई, तुम्हाला उपमा करायचा आहे ना संध्याकाळी? हा, रवा भाजून ठेवलेला आहे. आई बाई, तू मला एक सांग बरं, तू 2 दिवस बाहेर फिरायला जात आहेस का युद्धावर जात आहे? पहा बरं, सगळी घरची तयारी करून जात आहे ती. आई, तुम्हाला त्रास नको ना म्हणून. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अथर्वच्या मागे तुमचा किती वेळ जातो म्हणून सगळी तयारी करून ठेवली. आणि हा बाबा, तुमच्यासाठी अथर्वने काही मागितलं तर त्याला काही विकत आणून द्यायचं नाहीये. त्याच्यासाठी सगळा खाऊ घरामध्ये तयार आहे. बरं, तुझ्या सगळ्या सूचना आम्ही लक्षात ठेवू, तसंच वागू. ओके, अजून काही बाकी आहे? काही नाही, बाकी झालं. चालेल. बरं आई, तुमच्या गोळ्या काढून ठेवलेल्या आहेत फ्रीज वरती. 2 दिवसाच्या सगळ्या काढून ठेवल्यात. आठवणीने गोळ्या घ्या बाबा, तुम्ही आठवण. धन्य माय बाय, तुई धन्य धन्य. एवढं सगळं करून जात आहेस बाई. मला पाहिलं असतं की नाही. अगं पण सुनबाई, एवढी सगळी तयारी तू कधी केलीस? तिलकावून विचारत आहात? मला विचारा. पहाटे 4 वाजता उठली आहे ही. अगं आमची तयारी करता करता तुझ्या तयारीचं काय होईल? आधी आपली तयारी करायला नको का तू? बाबा, दादा नेहमी म्हणतो की बाहेर जाऊन काम करायचं असेल ना तर आधी घरातली सगळी कामं आवरून टाकायची. घरच्या कर्तव्याला चुकायचं नाही. म्हणून सगळं आवरलं. आणि मी नसेल ना तर आईंचा गोंधळ होतो म्हणून. आई बाई, हे तर एकदम 100% खरं आहे बरं. राधिका नसली ना की मला काही सुधरत नाही बरं. सुधरत तर तुला आताही नाही. अगं जरा काही सुचलं असतं तर सकाळी उठून तिला मदत केली असती की नाही तू? उठले होते मी 5 वाजता उठले बरं ती मदत करायला. आता मी उठले नसतं मला कसं कळलं असतं बरं ही 4 वाजता उठली. तुम्ही काहून मला असं बोलता? बाबा, आईंना त्रास नका देऊ बरं. तुम्ही अजिबात काळजी करू नका. माझी सगळी तयारी झाली. बर, आता एक लक्षात ठेव, तुला बजावून सांगतोय. तू तिकडे गेली की घरचा विचार करायचा नाही. जराही तिकडली कामं बघ, एन्जॉय कर, पास. इथलं मी बघतो. मी आहे ना आता. अजिबात काळजी नको. मी बघतोय ना आता. या घरात कोण त्रास देतं, कोण शहाणपणा करतं, तर मग त्याची गाठ माझ्याशी आहे. काही येतो मी. बाप्पा, मला पण उशीर होऊन राहिला. बाबा, निघते हं मी. हे पहा बरं, ऐक हा? वेळेवर खात जा बरं. हं, जेवणाची आभार करू नको बाई. किती सूचना करते. ती का चंद्रावर चालली आहे? काळजी वाटते ना म्हणून. आई बाबा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. काय पोहोचल्यावरती आधी फोन करायचा. हो, मी फोन करीन. हा, नका काळजी करू तुम्ही. बरं, नमस्कार करते. हा? जाऊ दे. हो. सुखी राहा. सुखी. चला येऊ. हं? काय आधी ऑफिस मध्ये जायचंय मला. नंतर तिथं एक महत्वाची फाईल घ्यायची, ती घेऊन चालली जाईल. बर बर. काळजी घे. हो आई. जेवण वेळेवर कर. हो, हो, बाबा. हा? तुम्ही काहून तिला सूचना करत आहात? ती पाहिल ती हल्दी, टर्मरिक पावडर, धनिया आणि काय झालं तुम्हाला? तुम्ही आज खूप लो आहात आणि हे सगळं चुकीचं डिक्टेट केलंय. कसला विचार करताय?
राधिका वहिनी आणि सम्या हे दोघं बोलत सुद्धा नाही एकमेकांशी. गिल्ट वाटतं मला. तर तुम्ही का सगळं स्वतःवर ओढून घेताय? मग काय करू? त्या गुरुला सांगत होतो वाय कॅन आय ब्लडी स्टॉप हिम. आता तो मागे मागे लागला की प्लॅन आहे, हे आहे, ते आहे. मला त्याचा ऐकायचा सुद्धा नाही. सर मी बोलू का? काय? नाही म्हणजे मी काय गुरु सरांची साईड घेत नाहीये, अरे बोल ना. बट गुरु सर पहिल्यांदा मॅम साठी काहीतरी करतायत. जेन्युइनली करत असतील का? नाही म्हणजे मी काय त्यांच्यावर ट्रस्ट नाही करत आहे, अजिबातच नाही. बट पॉसिबिलिटी असेल का की त्यांना खरंच असं वाटतं की मॅमने आणि सौमित्राने एकत्र यावं? नाही, मला विश्वास नाही. गुरुच्या कुठल्याही बाबतीत मला विश्वास राहिलेला नाही. आणि ना आता राधिका वहिनी साखरगावला चाललेत, मला तिथे काहीच घोळ नकोय. आणि बरोबर आहे तुमचं, बट सर राधिका मॅम आणि सौमित्राने एकत्र यावं हे आपल्याला वाटतं ना, म्हणजे त्यांचं पॅचअप होणं गरजेचं आहे ना. हो ते मला माहिती आहे. पॅचअप काय, मला तर वाटतं त्या दोघांनी लग्न करावे. करेक्ट. बट सर मॅम आणि सौमित्राला एकत्र आणण्याचा माझ्या डोक्यात तरी आता कुठलाच प्लॅन नाहीये. तुम्हाला काही सुचतंय का? नाही. मग बघूयात ना सरांचा काय प्लॅन आहे. गुरु सरांच्या प्लॅन नुसार जर आपण सौमित्रला तिथे पाठवलं तर? नाही यार, म्हणजे सौमित्रला पाठवून करायचं काय? अरे नाही नाही, नको एवढं कॉम्प्लिकेशन्स नको. राधिका वहिनी सम्याचं नाव सुद्धा घेत नाही. आणि काय तो का जाणार तिथे? सर तेच तर विचारून बघूयात ना सरांना. नाही जेनी प्लीज, मला ना, मी सांगतोय, मला एकदा विश्वास ठेवला ना आता पण त्याच्यावर, बघितलं ना काय झालं, बूमरँग झालं ते सगळं आपल्यावर. नको मला ना, नाहीये माझा त्याच्यावर विश्वास. सर आपल्याला गुरु सरांची काय घेणं देणं आहे? सौमित्र आणि मॅमने एकत्र यावं एवढीच आपली इच्छा ना. म्हणूनच मी म्हणतेय त्यांच्याकडे काय प्लॅन आहे आपण ऐकूयात. आपल्याला प्लॅन पटला तर ठीक आहे, नाही पटला तर पण सरळ नाही म्हणून सांगूया. व्हॉट्स इट? नको जे, नको. हॅलो. हा नाही 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 नाही, डोंट वरी, सगळी तयारी झालेली आहे. मी फक्त 35 करोडची वाट बघते. एकदा का 35 करोड हातात आले ना की आम्ही येतो तिथे. हो, नाही पण तुमची तिथे व्यवस्था झाली आहे ना सगळी? नाही टेल मी फर्स्ट. ओके ओके, आम्ही येतो. यू डोंट वरी, मी येणार म्हणजे अबाई पकड़ में. काय कुठे काय? तेच विचारतोय मी. काय कुठे काय? काय काय काहीच नाही. हा? काहीच नाही. काय नाही? काहीच नाही. काहीच नाही काय? काहीच नाही. कुठे जाताय तुम्ही? मी 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 कुठे जाते? मी ते काय? खेड्या, काय ऐकलंस तू? हा? अरे काय ऐकलंस तू? हा? काय ऐकलंस तू? अहो काहीच ऐकलं नाहीये मी. गाणी सुरू होती ना म्हणून तर विचारतोय. काय करताय, कुठे जाताय, मला सांगा जरा. हे ऐकलं मी. काय काय बोलतोयस? काय विचारायचं तुला? अहो हेच विचारायचंय, कुठे सिनेमाला वगैरे जात असाल ना तर मला घेऊन चला. सिनेमा बघितलाच नाही, शनाम्याची माँ बघतोय नुसती. काय बोलतोयस केड्या? अरे सिनेमा कसा बघणार? पैसे कुठून आणणार? अरे हे काय हेडफोन घालून कामं कसली करतो इडियट? पोटात काही जात नाही तर कानात तरी जाऊ द्या. मस्त काढायला. ओ चला चालतंय. झालं संपलं. शॉपिंग, खूप सारं शॉपिंग करून आली. आमच्यासाठी काय आणलंय का? चाललंय टॉप. तुमच्यासाठी काही नाही, सगळं माझ्यासाठी आहे. पण बघ ना, आम्ही सगळे टॉप्स, जीन्स, स्कर्ट, जॅकेट आणि हिल्स पण आणले, तरी सगळं ब्रँडेड आहे मम्मा. कुठून आणलं पण हे? कुठून काय, दुकानातून आणलंय. मस्त आहे ना? ग्रेट ग्रेट. पण पैसे कुठून आणले?
पैसे देऊन नाही आणलं, उधारीवर आणलं. काय या मम्मा, अगं ऍडव्हान्स बुकिंग असतं ना, तसं आता ऍडव्हान्स शॉपिंग पण करता येतं. मी तुला सांगणार नाही. सॉलिड आहे ना आयडिया? बेबी तू तर इंटेलिजंट आहेस. जरा जास्तच इंटेलिजंट आहे. मी सुपर इंटेलिजंट आहे. अगं पण सुपर इंटेलिजंट हे उधारीचे पैसे देणार कोण? हा का मला तिथे जाऊन उभं करणार आहे दुकानात मॅनिक्युअर म्हणून, नाही मॅनिक्वीन म्हणून? काय बोलतोयस तू? पैसे कुठून आणणार आहेस? अरे मम्मा, डॅडीला मिळणार आहेत ना आता 35 करोड. त्यातनं देऊ ना थोडे. चिलॅक्स यार, तुम्ही पण ना. मी सगळं ट्राय करून दाखवते. मम्मा तू ये बघायला. तो गुरु म्हणतो ना ते खरंय. तुमची ही सनू बेबी आहे ना, पाया बांधण्याच्या आधीच इमारत उभी करते. आता ना आपली 35 करोडची इमारत आहे ना, ती बुडणार, म्हणजे पडणार, मीन्स उद्ध्वस्त होणार. बहिणी, तुम्ही परस्पर जाणार होतात ना? हो, म्हटलं तुम्हाला सगळ्यांना एकदा भेटून जावं. वहिनी पण मला सांगितलं असतं तर मी नाशिकलाच थांबलो असतो ना, म्हणजे मी इकडे आलोच नसतो. नाही नाही नाही, पण आता तू आलायस तर बरं आहे. काही मदत लागली तर नक्की सांगेन. नक्की सांगा. बरं आनंद भाऊजी, मला ती शेतकरी फंडाची फाईल हवी. हा मी आणतो. बहिणी, बरं झालं फाईलचं तुमच्या लक्षात होतं, नाहीतर तिथे जाऊन तुमची खेप फुकट गेली असती. हो, असं कसं झालं असतं? मी जेव्हापासून जायचं ठरलंय ना, तेव्हापासून तिथे काय घेऊन जायचंय याची सगळ्याची लिस्ट मनामध्ये घोळतीये. अशी विसरले नसते मी. बरं आनंद भाऊजी, जेनी, मी आता जातीये तर सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे. सर तुम्ही आहातच सुपरविजन करायला. श्रेयस काही अडचण आली तर सांग. होय. काय करत हे सगळं मी तुम्हाला सांगायला नकोय. तुम्हाला इतक्या वर्षांचा अनुभव आहे. पण तरी सुद्धा आज खूप दिवसांनी जातीये ना असं ऑफिस सोडून, म्हणून सांगावं असं वाटतंय. बरं निघू? बहिणी, तुम्ही अगदी निश्चिंतपणे जा. ठीक आहे, चला. आनंद, काय नाही, तू विचार केलास का? मी तुला म्हणत होतो माझी आयडिया आहे, तो प्लॅन. कसला प्लॅन? काय आता परत तुझं? अरे मी म्हटलं होतं ना की आपण सौमित्रला सुद्धा राधिकाच्या पाठोपाठ तिकडे त्या गावी, म्हणजे काय साखरगावला पाठवूया. पण आता कसं शक्य? त्या गेल्यात ना, कसं पाठवणार एकत्र? आपण अजूनही पाठवू शकतो आनंद. कसं? राधिकाला जी शेतकरी फंडाची फाईल हवी होती ना, हा, तर ती दिली ना आपण. नाही ना, ती मी चुकीची फाईल दिली आहे. काय? तू चुकीची फाईल? मग तू असं काय? म्हणजे तू जाणून बुजून करायचंय? हो मग कुठे ओरिजिनल फाईल आहे? इकडेच आहे. इकडे काय ठेवली? त्यांना द्यायची होती. मी त्यांना फोन करून हा अरे मी तेच सांगतोय, हाच तर प्लॅन आहे. म्हणजे ही जी ओरिजिनल फाईल आहे, जी त्यांना हवी आहे, ती घेऊन आपण सौमित्राला पाठवू शकतो ना साखरगावला. सौमित्र काय जाणार ती ओरिजिनल फाईल घेऊन साखरगावला? त्याचं काय? अरे जाईल ना तो. आपल्याला त्याला फक्त थोडंसं पटवावं लागेल. अरे तू नाही ऐक, हे असं नाही होऊ शकत. तू काही बोलतोयस यार. का नाही होणार? अरे राधिका बहिणी, तू एवढी मोठी रिस्क का घेतलीस यार? रिस्क नाहीये. आपण फक्त नाही हे नाही होऊ शकत. नाही ऐक माझं, सौमित्राला पटवलं की आपण त्याला तिकडे पाठवू शकतो ओरिजिनल फाईल घेऊन. एवढं काही नाही त्याच्यामध्ये. नाही, तू काही बोलतोयस यार. मला माहिती आहे. हे बघ, तो तुझं ऐकत नाही, माझं ऐकत नाही. आपण फक्त जेनीची हेल्प घेऊन यायचं. जेनी काय करणार आता इथे? जेनीची फक्त हेल्प. तू ना काही प्लीज, तू वाढवतोय. नाही आनंद, तू यू जस्ट ट्रस्ट मी ऑन दिस. मला फक्त एकदा जेनीशी बोलू दे. नाही, ऐक माझं. मी तुम्हाला दोघांनी सांगतो ना प्लॅन. तुम्ही ऐकत एक मिनिट. जस्ट बी हिअर. जेनी, एक 2 मिनिटं ये ना. हा प्लीज. तिला हा ना, तू ऐकतच नाहीयेस यार गुरु. तुझा ना प्रॉब्लेम आहे यार. एक 2 मिनिटं.
मला ऐकतच नाहीये प्रॉब्लेम आहे याचं. ऐक ना, एक प्लॅन सांगतोय, त्याच्यामध्ये तुझ्या मदतीची गरज आहे.